नमस्कार. बालविकास आणि शिक्षणशास्त्र ऐकायला थोडं जड वाटतं ना, पण खरं सांगायचं तर मानवी वाढीची ही सगळी प्रक्रिया प्रचंड रंजक आहे. आज आपण अगदी सोप्या भाषेत हीच प्रक्रिया उलगडणार आहोत. हा विषय फक्त शिक्षकांसाठी नाहीये, तर आपण सगळेच कसे लहानाचे मोठे होतो आणि आपला विकास नेमका कसा घडतो हे समजून घेण्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आपण जेव्हा विकास म्हणतो तेव्हा सहसा डोळ्यांसमोर फक्त लहान मुलं येतात. पण तसं नाहीये. हा प्रवास अगदी आईच्या गर्भात असल्यापासून सुरू होतो, तो थेट म्हातारपणापर्यंत चालूच राहतो. ही एक कधीही न थांबणारी अखंड चालणारी प्रक्रिया आहे. आजच्या चर्चेत आपण प्रामुख्याने 4 गोष्टींवर भर देणार आहोत. सुरुवातीला वाढ आणि विकास यातील फरक बघूया, त्यानंतर विकासाचे विविध आयाम, त्याची आयुष्यभर चालणारी वैशिष्ट्य आणि शेवटी या सर्वांमागची महत्त्वाची तत्त्व उलगडणार आहोत. तर आपला पहिला आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे वाढ विरुद्ध विकास, म्हणजेच ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट. बरेचदा आपण वाढ आणि विकास हे शब्द एकाच अर्थाने वापरतो, पण यात खूप मोठा फरक आहे. वाढ किंवा वृद्धी ही फक्त शारीरिक असते, म्हणजे उंची वाढणे, वजन वाढणे, आणि मुख्य म्हणजे ती वयाच्या 18व्या किंवा 20व्या वर्षी थांबते. पण विकास हा बहुआयामी असतो. तो थांबत नाही. त्यात मोजता येणाऱ्या बदलांसोबतच गुणात्मक बदलही सतत घडत असतात, जे आयुष्यभर चालतात. हे अगदी सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा एखाद्या मुलाचं वजन 2 किलोने वाढलं. ही झाली निव्वळ वाढ. पण त्याच मुलाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकलं किंवा इतरांसोबत मैत्री कशी टिकवायची हे त्याला समजलं, तर तो झाला विकास. थोडक्यात सांगायचं तर वाढ आपण मोजू शकतो, पण विकास हा अनुभवायचा असतो, तो आतून घडत असतो. आत्ता वळूया दुसऱ्या भागाकडे, विकासाचे आयाम किंवा डायमेन्शन्स ऑफ डेव्हलपमेंट. ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया नेमकी कोणकोणत्या गोष्टींनी बनलेली असते ते बघूया. यातला पहिला आणि सर्वात पायाभूत पैलू म्हणजे जैविक बदल. हे ते बदल आहेत जे निसर्गाच्या आणि आपल्या जेनेटिक्सच्या हातात असतात. म्हणजे शरीराचा आकार वाढणे, मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांचा विकास होणे, यावर आपला थेट कंट्रोल नसतो. हे नैसर्गिकरित्या आणि आनुवंशिकतेनुसार घडत असतं. हा असा भक्कम पाया आहे जो थेट निसर्गाकडून नियंत्रित होतो. दुसरा आयाम म्हणजे संज्ञानात्मक बदल किंवा कॉग्निटिव्ह चेंजेस. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या मेंदूची आणि विचारांची उत्क्रांती. एक लहान मूल एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला, गोष्टी लक्षात ठेवायला आणि पुढे जाऊन गणितातले अवघड प्रॉब्लेम सोडवायला कसं शिकतं, हे सगळं यात येतं. हा पूर्णपणे बुद्धीचा आणि विचारांचा खेळ आहे. आणि तिसरा पैलू जो खरोखरच खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सामाजिक भावनात्मक बदल. आपण माणसांशी कसं वागतो, नाती कशी जोडतो आणि स्वतःच्या भावना कशा हाताळतो हे यात येतं. उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा महत्त्वाचा सामना हारल्यानंतर येणारी निराशा कशी पचवायची आणि त्यातून कसं सावरलं पाहिजे हे शिकणं हा याच विकासाचा एक मोठा भाग आहे. हे आयाम पाहिल्यानंतर आता तिसऱ्या भागात आपण जीवनभर चालणाऱ्या या विकासाची काही खास वैशिष्ट्ये पाहणार आहोत. हा विकास संपूर्ण आयुष्यात नेमका कसा वागतो हे बघणं खरंच भारी आहे. विकास हा कधीच एका सरळ रेषेत होत नाही. तो बहुआयामी आणि गुंतागुंतीचा असतो. असं होऊ शकतं की एकाच वेळी विकासाचा एक आलेख वर चाललाय आणि दुसरा खाली येतोय. उदाहरणार्थ, वयानुसार माणसाचा अनुभव आणि शहाणपण नक्कीच वाढतं, पण अगदी त्याचवेळी शारीरिक ताकद आणि वेग कमी होऊ शकतो. आहे की नाही रंजक? यातली मला सर्वात जास्त आवडणारी संकल्पना म्हणजे लवचिकता किंवा प्लास्टिसिटी. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. याचा अर्थ असा की आपला मेंदू आणि वर्तणूक कायम लवचिक असते. म्हणूनच वयाच्या 60व्या किंवा 70व्या वर्षीही एखादी पूर्णपणे नवीन भाषा किंवा वाद्य शिकणं शक्य असतं. शिकण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी वयाचं खरंच कोणतंही बंधन नसतं. शिवाय आपला विकास काही शून्यातून किंवा एका बंद खोलीत होत नाही. त्यावर बाह्य गोष्टींचा प्रचंड प्रभाव असतो. आपण कोणत्या काळात जगतोय, आपला इतिहास काय आहे आणि आपले आजवरचे अनुभव काय आहेत, ह्या सगळ्यांचा मिळून आपल्यावर एकत्रित परिणाम होत असतो. म्हणूनच संदर्भ किंवा कॉन्टेक्स्ट खूप महत्त्वाचा ठरतो. आयुष्यात अचानक घडणारी एखादी मोठी घटना, जसं की एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा घरातील जवळच्या व्यक्तीचं अचानक जाणं, ह्या गोष्टी माणसाच्या विकासाची संपूर्ण दिशा कायमची बदलून टाकू शकतात. विकासात आजूबाजूच्या परिस्थितीचा हा संदर्भ कधीच दुर्लक्षून चालत नाही. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आपण विकासाची प्रमुख तत्त्वे आणि सूत्रे बघणार आहोत.
जर या संपूर्ण मानवी विकासाला एखाद्या सूत्रात किंवा फॉर्म्युलामध्ये बसवायचं झालं तर 2 अतिशय प्रभावी सूत्रे आहेत. पहिलं म्हणजे विकास बरोबर परिपक्वता गुणिले शिक्षण आणि दुसरं म्हणजे विकास बरोबर अनुवांशिकता गुणिले पर्यावरण, म्हणजे जन्मजात मिळणारी जैविक प्रगल्भता आणि बाहेरून मिळणारे अनुभव यांचा हा गुणाकार आहे. याचाच अर्थ असा की आपण जे काही घडतो ते पूर्वजांकडून मिळालेल्या डीएनएवर म्हणजेच अनुवांशिकतेवर अवलंबून असतं आणि सोबतच आपण ज्या वातावरणात वाढतो त्यावरही ठरतं. या दोन्ही गोष्टींचा समान आणि तितकाच महत्त्वाचा वाटा असतो. यातली एकही गोष्ट वजा करून चालत नाही. आणि हो, विकास हा कधीच रँडमली किंवा अचानक होत नाही. तो काही अतिशय ठराविक तत्वांचं पालन करतो. तो नेहमी क्रमबद्ध असतो. तो नेहमी सामान्य कृतींकडून विशिष्ट कौशल्यांकडे म्हणजेच जनरलकडून स्पेसिफिककडे प्रवास करतो. हे एक असं जागतिक सत्य आहे जे जगातल्या प्रत्येक माणसाला लागू होतं. हे तुम्ही लहान मुलांच्या बाबतीत अगदी सहज पाहू शकता. शारीरिक विकास नेहमी डोक्याकडून पायांकडे होतो. सुरुवातीला मुलं पूर्ण हात हलवून वस्तू पकडण्याचा प्रयत्न करतात. या झाल्या सामान्य किंवा मोठ्या हालचाली. आणि जसजसा वेळ जातो तसतशी ती मुलं 2 बोटांनी पेन्सिल अचूक पकडायला शिकतात. ही झाली सूक्ष्म आणि विशिष्ट कौशल्य. हा क्रम निसर्गानेच अगदी अचूक ठरवून दिलेला आहे. तर या संपूर्ण चर्चेच्या शेवटी एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणं गरजेचं आहे. जर विकास हा खरंच परिपक्वता गुणिले शिक्षण असेल तर हे वैज्ञानिक सत्य मान्य करून आधुनिक शिक्षण पद्धतीत काय बदल व्हायला हवेत? शिक्षकांनी मुलांना सर्वोत्तम वातावरण देण्यासाठी स्वतःच्या दृष्टिकोनात नेमका कसा आणि कोणता बदल करायला हवा यावर नक्की विचार करा. कारण हे फक्त मुलांबद्दल नाही तर आपल्या सगळ्यांच्या भविष्याबद्दल आहे. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह.